त्या गुरुला नमस्कार करताना श्रीमद भागवत पुराणामध्ये महात्म्यामध्ये फार सुंदर श्लोक आलेला आहे. यम प्रवदन्तमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु त्वं भूतहृदयं मुनिमानतोस्मि. दुसरा नमस्कार गुरुला केलेला आहे. आता इथं गुरु कोण आहेत तर साक्षात भगवान शुकाचार्य हे गुरु आहेत. गुरु आणि ही कथा ज्यांच्या मुखातून राजा परीक्षितीने ऐकली ना दादा, त्या शुकाचार्यांना पुराणामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये नमन करतात. आता त्यांचा गुरुंना नमन करताना इथे थोडंसं शुकाचार्यांचं वर्णन आलेलं आहे, त्यांची थोडीशी कथा आलेली आहे. शुकाचार्य कसे आहेत, शुकाचार्य कोण आहे, शुकाचार्य कोणाचे पुत्र आहेत, हे सगळं याच्यात आलेलं आहे. मग आता यांचं वर्णन करायचं म्हटलं की त्यांचं थोडंसं चिंतन करावं लागतं. शुकाचार्य भगवान शंकराचे अवतार आहेत. बघा अवतार, शुकाचार्य भगवान शंकराचे शिवजींचे अवतार आहेत. अरे ते शुकाचार्य आईच्या गर्भात 9 महिने 9 दिवस नाही राहिले होते ते, तर तब्बल 12 वर्ष शुकाचार्य आईच्या गर्भात राहिले होते. किती वर्ष, किती वर्ष घोटका, 12 वर्ष राहिले होते. 12 वर्ष. बघा काय ताकद असेल. ऐकायला सुद्धा आपल्याला नवल वाटतं का नाही. अरे पोटामध्ये गर्भधारणा झाली आणि गर्भधारणा झाल्यानंतर त्या माता माऊलीला वाटतं कधी कधी 9 महिने 9 दिवस जातील आणि कधी कधी एकदा माझ्या गर्भातलं बाळ बाहेर जन्माला येईल. प्रत्येक माता माऊलीची अपेक्षा असते. पण शुकाचार्य काही बाहेर येतच नव्हते दादा. पुराणामध्ये अशा अनेक कथा आहेत. काही काही माणसं आईच्या गर्भामध्ये जास्त काळ राहिले होते आणि जी माणसं आईच्या गर्भात जास्त काळ राहतात अशा व्यक्ती पराक्रमी निघतात, अशा व्यक्ती थोर पुरुष होतात. काहीतरी क्रांती त्यांच्या जीवनामध्ये ती व्यक्ती करून दाखवत असतात. गर्भामध्ये जास्त काळ राहणाऱ्या व्यक्ती अधिकारी व्यक्ती असतात. काही काही माणसं आईच्या गर्भामध्ये जास्त वेळ राहिलेच होते ना. पूर्वी पूज्य महात्मा गांधी हे सुद्धा आईच्या गर्भामध्ये जास्त काळ राहिले होते. तर ते जास्त दिवस म्हणजे जास्त नाही, फक्त 13 महिने राहिले होते. किती? 13 महिने. वारकरी संप्रदायामध्ये जे वारकरी भजन ज्यांच्यापासून आपल्यापर्यंत आपल्या कानापर्यंत आलं ना, वारकरी भजनाच्या चाली, वारकरी चाली, कीर्तनाच्या चाली म्हटल्या जातात. गुरुनाम गुरु सद्गुरु वैकुंठवासी पूज्य श्री बंकट स्वामी महाराज हे आईच्या गर्भामध्ये 9 महिने नव्हते राहिले, 18 महिने आईच्या गर्भात होते. किती दिवस? ए खाली बसा रे तुम्ही, बसा ना खाली, बसा खाली, खाली बसा. किती दिवस राहिले होते? 18 महिने. 18 महिने. पण ही सगळी जे तुम्हाला पुरावे उदाहरणं देतोय ना, ही महिनेवारीच आहेत. पण माझे भगवान शुकाचार्य आईच्या गर्भात 12 वर्षे राहिले होते. त्या व्यास पत्नींना सुद्धा वाटायला लागलं, त्यांच्या शुकाचार्यांच्या आईला सुद्धा वाटायला लागलं कधी हे गर्भाच्या बाहेर येईल, कधी हे गर्भाच्या बाहेर येईल. मग एके दिवशी तिनं काय केलं, आपले स्वामी आपले पती व्यास महाराजांना सांगितलं, अहो हा तुमचा गर्भ किती दिवस पोटात राहणार आहे. कोणत्याही आईला वाटतं ना आपल्या बाळाचं मुख लवकर मला पाहायला मिळावं. हे आईचं अंतःकरण असतं दादा. प्रत्येक आईला वाटतं आईचं बाळाचं मुख आपल्याला लवकर पाहायला मिळावं. 9 महिने 9 दिवस तर होऊन गेले, पण 12 वर्ष झालं तरी हा बाबा बाहेर निघत नाही. पण व्यास पत्नी होती, अधिकारी होती, एका अधिकारी व्यक्तीची पत्नी होती ती. 12 वर्ष जरी शुकाचार्य आईच्या गर्भात राहिली ना दादा, तिनं देवाचं नामचिंतन कधीच सोडलं नाही. माता माऊल्यांना माझी विनंती आहे, आपल्या पोटात जेव्हा गर्भधारणा होईल ना दादा, त्यावेळेस आपण सुद्धा देवाचं चिंतन केलं पाहिजे.
आपण सुद्धा श्रीमद भागवत कथा श्रवण केली पाहिजे. आपण कीर्तन भजन हे ऐकलं पाहिजे. घरी बसल्या बसल्या देवाचं नामचिंतन आपल्या मुखातून घडलं पाहिजे. अरे तुम्ही केलेल्या नामचिंतनाचा प्रभाव, तुम्ही कथा श्रवण केलेला प्रभाव, तुम्ही कीर्तन ऐकलेला, कीर्तन श्रवण केलेला प्रभाव तुमच्यावर तर होतोच होतो, पण तुमच्या पोटामध्ये जो गर्भ आहे त्या गर्भावर सुद्धा झाल्याशिवाय राहत नाही. याचा परिणाम जन्माला येणारी संतती ही हरिभक्तपरायण सद्भक्त आणि सात्विक वृत्तीची निघते. हे त्या नामचिंतनाचा, कथाश्रवणाचा, कीर्तन श्रवणाचा होणारा त्या गर्भावर परिणाम आहे. आणि आपल्या हिंदू वैदिक धर्मामध्ये 16 संस्कार सांगितलेले आहेत. किती? 16 संस्कार. आणि त्या 16 संस्कारावर पैकी एक गर्भादान नावाचा संस्कार आहे. गर्भादान संस्कार म्हणजे हेच, गर्भपोटामध्ये राहिला ना त्या माता माऊलीनं भगवत चिंतन करावं, नामचिंतन करावं. येणारी संतती नक्कीच सात्विक जन्माला आल्याशिवाय राहत नाही. पण किती चिंतन केलं तरी व्यास पत्नींना वाटायला लागलं हा गर्भ पटकन बाहेर यावा. व्यास महाराजांकडे त्या व्यास पत्नींनी विनंती केली, काहीतरी करा मालक, या गर्भाला बाहेर काढायचा प्रयत्न करा. व्यास महाराजांनी पत्नीची विनंती ऐकली. हातामध्ये कमंडलू होता, कमंडलूतलं पाणी अभिमंत्रित केलं आणि त्या गर्भावर शिंपल्याबरोबर व्यास महाराज त्या गर्भाजवळ गेले आणि त्या गर्भाला बोलायला लागले, हे गर्भा, हे बाळा, कोण आहेस तू? बघा चमत्कार घडला. त्या पोटातला गर्भ बोलायला लागला. गर्भ व्यास महाराजांना. मग गर्भ म्हणतो, आता तुम्ही कोण आहात? अरे मी व्यास आहे, व्यास. तुझे पिताश्री, तुझा पिता, तुझा बाप, हा मी व्यास आहे. ते म्हटला, माझे पिता आणि माझा बाप? माझा बाप तर या जगतामध्ये फक्त देवच आहे. तुम्ही कोण? बरं तू कोण आहेस गर्भा? त्यावेळेस तो गर्भ भगवान पाटील बोलतोय आणि गर्भ म्हणतोय, नाहम मनुष्य न च देव यक्षो न ब्रह्मचारी न ग्रही वनस्तु. आता मी कोण म्हणून सांगू तुम्हाला महाराज? मनुष्य सुद्धा मी नाही. नाहम मनुष्य, मी देव नाही. न च देव यक्षो, मी यक्ष नाही. न ब्रह्मचारी, मी ब्रह्मचारी सुद्धा नाही. न ग्रही वनस्तु, मी गृहस्थी नाही, मी वानप्रस्थी नाही, मी संन्यासी नाही, मी ब्रह्मचारी नाही. अरे तुझं नाव काय? मला नावही नाही आणि रूपही नाही. गर्भाला कुठं नावरूप असतं का? मी फक्त एक भगवंताचं तत्व आहे आणि भगवंताच्या तत्वाला नावही नसतं, रूपही नसतं, वर्णही नसतो, काहीच नसतं ऋषी दादा. रंग नाही, रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. टाळी वाजवा, टाळी. निराकार निर्गुण तुझ रघुराया, निराकार निर्गुण तुझ रघुराया. नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझ रघुराया, निराकार निर्गुण तुझ रघुराया. कितीतरी गोड आमच्या ऋषीदादांना गायन केलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. आपल्याला सुंदर हात दिलेत दादा. फार ती महाराष्ट्रातली रथी महारथी कलाकार मंडळी आहे. अरे कथेच्या आवाजाचा बादशहा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते आपल्या घोटक्यामध्ये आता गालपासून यवम पूर्ण कथेच्या साथीला ते उपस्थित आहे. आमचे ऋषिकेश दादा मुंडे, फार गोड आवाज आहे. त्यांच्या साथीला, प्याडच्या साथीला आमचे खंडेराव कोळकर. हा बाळ आहे ते आमचं बाळ.
खंडेराव सुद्धा आहे, त्यांच्यासाठी एकदा वाजवा टाळ्या, सर्वांनी वाजवा. ज्यांची तबल्याची साथ आपल्याला 7 दिवस, ज्यांच्या हातामध्ये जबरदस्त कथेचा बाज असा वजनदार बाज आहे, ते आमचे दत्ता महाराज पुरी, ते सुद्धा 7 दिवस या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासाठी एकदा शब्बास. तुम्ही हुशार आहे तो. शब्बास शब्बास. हां, आता हे 1 दिवसाचं नातं नाही तुमचं माझं, इथून पुढं आपलं नातं आता 7 दिवसाचं जुटलेलं नातं आहे, एकमेकाचं कनेक्शन आहे. आता आज कालच्यापेक्षा संख्या वाढलेली आहे, उद्या मला आणखी खात्री आहे याच्यापेक्षा दुप्पट संख्या वाढणार आहे नक्कीच. एकाही बाईने येताना एकटीने यायचं नाही, येताना दोघी चौघी मैत्रिणी सोबत घ्यायच्या. चला बाळूमामाचा पालखी सोहळा आहे आणि त्या निमित्तानं भागवत कथा, मोठमोठ्या महाराजांची कीर्तन आहेत. आज तर बघा 2 कीर्तन आहेत, 2 कीर्तन. किती? 2 कीर्तन आहेत. कथा 4 वाजेपर्यंत चालणार आहे. 5 ते 7 बाल कीर्तनकार सोहम महाराज काकडे बुलढाणेकर, छोटं लिकरू आहे, छोटं, त्याचं कीर्तन आहे. आणि लगेच 8 ते 10 महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध कीर्तनकार वारकरी संप्रदायाचा ढाण्यावाग निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं सुद्धा कीर्तन आहे. बघा ना, अरे तुमच्यासाठी अंबादास महाराजांनी ही पर्वणी घडवून आणलेली आहे, पर्वणी. याचा आनंद लुटता आला पाहिजे गड्या प्रत्येकाला आता. आणि जे कोणी लोक या आनंदापासून वंचित राहत असतील, मग रात्रीच्या कीर्तनकारांनी सुद्धा ते सांगितलंय, काल दुपारच्या कथेमध्ये सुद्धा मी सांगितलंय, नक्की ते त्यांचा दोष नाही, त्यांचं पाप आडवं येतं, पाप. ए ती महाराजांची गाडी रे, छोट्या लेकरांनी तिकडे गाडीकडे जाऊ नका, तिकडे गाडीवर रेषा वगैरे ओढू नका. तिथं कोण आहे रे तिकडे बाजूला, गाडीच्या बाजूला? गोपाल कृष्ण भगवान की जय. चांगलंय. चला, काय सांगू लागलो मी? तुम्ही म्हणा कथा. काय सांगू लागलो? आम्हाला काय माहित आहे कुठपर्यंत आली ती आपली कथा. तुमचं लक्ष आहे ना कथेवर? कुठपर्यंत आली ती? सांगा राव, मला सांगितल्याशिवाय नाही मला पुढे कथा करता येणार. सांगा सांगा, कुठपर्यंत आली ती? अरे कुणीतरी सांगा, कथा कुठपर्यंत आली ती आपली? शुकाचार्यांचं चरित्र चालू आहे. हा, 12 वर्षे आईच्या पोटात आहेत आणि व्यास महाराजांना शुकाचार्य म्हणतात. माझं काय म्हणून नाव सांगू? रंग नाही, रूप नाही, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तू हि रघुराया. काय म्हणून माझं नाव सांगू? मला नाव नाही महाराज. मग ये ना बाहेर गर्भा. व्यास महाराजांना तो गर्भ म्हणतो, मी बाहेर येणार नाही बाबा. नको 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 नको, या जगताची मला भीती वाटते. या जगतावर सत्ता आहे माया नावाच्या बाईची. ती माया माझ्यावर पगडा करील. मी जन्माला आलो ना, ती माया माझ्या डोक्यावर बसेल. आणि ती मायेचा एक स्वभाव आहे बघा. ती माया एखाद्याला जर कसं कसं नाचवायचं ठरवलं ना त्या मायेनं, तशा प्रकारे ती माया नाचवायचं काम करते माणसाला. नक्कीच ही माया माझ्यावर जन्माला आल्याबरोबर पगडा करील आणि मला वेगवेगळ्या प्रकारे नाचविल. या मायेची भीती आहे मला, म्हणून मी बाहेर येणार नाही. गर्भ काही बाहेर यायला तयार आहे. मग व्यास महाराजांना सुद्धा चिंता वाटायला लागली. आता किती दिवस याला गर्भात असंच ठेवायचं? मग भगवंताकडे माझे व्यास महाराज गेले आणि भगवंताला सांगितलं असा असा झालेला प्रकार. मग साक्षात माझा भगवान त्या व्यास पत्नीच्या गर्भाजवळ आले आणि त्या गर्भाला म्हणतात, ए गर्भा बाहेर ये. ते गर्भ म्हणतो, तुम्ही कोण आहात आता? अरे या जगाचा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तिन्ही शक्तिधीश परमात्मा, ज्याला देव म्हणतात देव, तो साक्षात देव तुला बोलतोय गर्भा, बाहेर ये बाहेर. गर्भ म्हणतो, नाही नाही येणार, देव नाही. देव आला तर आला, पण देवाचा बापही आला तरी मी नाही गर्भाच्या बाहेर येणार. देव म्हणतात, काय येणार नाहीस? अरे जरी तू देव असशील ना, जर मी बाहेर आलो ना, तरी तुझी जी माया आहे ना, माया माया, ती माया माझ्यावर पगडा करील. त्या मायेच्या भीतीपोटी मी बाहेर येणार नाही. त्यावेळेस देव म्हणतात, अरे ती माया काही करणार नाही, कारण ती मायाच मी उत्पन्न केलेली आहे.
भगवद्गीतेमध्ये फार सुंदर चिंतन भगवान कृष्ण अर्जुनाला उपदेश करताना सांगतात, माया कशी आहे, दैवी हेष्या गुणमयी मम माया दुरत्यया. ही मी तयार केलेली आहे आणि ती मी तयार केलेली माया तुला नाही त्रास देणार. गर्भ म्हणतो द्या वचन, माझ्या भगवंतानी त्या गर्भाला वचन दिलं आणि जसं भगवंतानी गर्भाला वचन दिलं ना, तसा तो 12 वर्ष उदरामध्ये राहिलेला गर्भ बाहेर आला आणि बाहेर आल्याबरोबर त्यानं काय केलं, ब्राह्मणाचे पोरे का खेळाशी भ्याले, बामणाचे पोर एका खेळाशी ढाले. 12 वर्ष शाबास. झाले रे, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. नकरेच पळून गेले रे, नकरेच पळून गेले. टाळी वाजवा, टाळी. ऐक खेळिया तुझ जय हो. जाणून खेळ खेळ, ऐक खेळिया तुझ सांगितले ऐसे जाणून खेळ खेळ. ऐक खेळिया तुझला सांगतो, जाणून खेळ खेळ रे. ऐक खेळिया तुझला सांगतो, जाणून खेळ खेळ रे. गोपाल कृष्ण भगवान की दे, श्रीमद भागवत महापुराण पुराण की दे, भगवान सुकाचार्य भगवान की राधे श्याम. ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी घाले. ऐका ऐका ऐका, ब्राह्मणाचे पोर म्हणजे व्यास महाराज हे ब्राह्मण होते, ब्राह्मण त्यांचा मुलगा म्हणून ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी घाले. ते 12 वर्ष लपाले रे. 12 वर्ष लपले कुठे, गर्भा. हा, देवानं वचन दिलं आणि देवानं वचन दिल्याबरोबर आले बाहेर, पण ते असे बेडलर होऊन आले नाही, कापत कापत बाहेर आले. म्हणजे भीतच बाहेर आले. मग काय केलं बाहेर येऊन, ते नागवेची पळून गेले रे. ऐक खेळिया तुझला सांगतो, जाणून खेळ खेळे रे. ते कशाला भेले, मायेला भेले, या खेळाला प्याले. आता तुम्ही म्हणता ना महाराज कोणता खेळ आहे हो असा, अरे दुसरा तिसरा कोणताच खेळ नाही. तुम्ही आम्ही जो खेळ खेळतोय ना तोच खेळ आहे. त्या खेळाचं नाव आहे संसार. संसार. प्रत्येक जण तुम्ही आम्ही ते खेळ खेळलाय, पण खेळ माणसानं खेळत जावा. पण खेळामध्ये कधी कधी असं होतं बघा भगवान पाटील, असं होतं खेळ खेळत असताना कधी कधी आपल्याच अंगावर डाव येत असतो. हा, खेळ खेळायचा पण हुशारीनं खेळायचा. हा, डाव आपल्या अंगावर आला नाही पाहिजे, असा खेळ माणसानं खेळला पाहिजे. असे खेळ खेळण्यात काही भक्त हुशार होऊन गेले. अरे प्रत्येक गावामध्ये ज्याचं मंदिर असतं ना, ते माझे मारुतीराय, हनुमंतराय हे खेळ खेळण्यात हुशार होते. खेळिया माझी हनुम्या श्याना, न पडे काम व्यसनी रे. कामची नाही ते क्रोधची कैचा, तेथे कैचे भांडण रे. ऐक खेळिया तुझला सांगतो, जाणून खेळ खेळे रे. खेळिया नावाचं प्रकरण आहे. हा, खेळिया नावाच्या प्रकरणामध्ये ऋषीदादा याला कोणतं प्रकरण म्हणतात, खेळिया. अशी बरीच प्रकरण आहेत. हे वारकऱ्यांनी पाठ केले पाहिजे, गड्या पाठ केले पाहिजे प्रकरण. मग ते शुकाचार्य कसे होते, मग ते 12 वर्षानंतर बाहेर आले. नागे पळायला लागले. जाता जाता ते पुढं पळतात, व्यास महाराज पाठीमागं पळतात. ते पुढं पळतात, व्यास महाराज पाठीमागं पळतात. मुलगा पुढं आहे, वडील माग आहेत. मागं सुद्धा इकडं तिकडं वळून पाहत नाहीत. जंगलाच्या रस्त्याने पळायला लागलेत. व्यास महाराज पाठीमागे आहेत. आता याला काय म्हणून आवाज द्यावा, कारण यानं गर्भातूनच मला सांगितलं मला नाव नाही, मला रूप नाही, मी मनुष्य नाही, मी ब्रह्मचारी नाही, मी वानप्रस्थ नाही, मी संन्यासी नाही.
आता याला नाव तरी काय द्यावं म्हणून आता आपण बिगर ओळखीच्या माणसाला, ज्याचं आपल्याला नावच माहित नाही, त्याला जर आपल्याला बोलायचं असेल तर आपल्याकडे एक जुनी प्रखांड पद्धत आहे बघा. आपण काय म्हणतो, ए असंच म्हणतो ना. उदाहरणार्थ मला कोणा आता या भयाचं नाव माहित नाही, ए तुला नाही तू माझ्याकडे बघून. हा, मग व्यास महाराजांनी त्या पोराला आता काय बोलावं म्हणून ते सुख म्हणल्यामुळं त्यांचं नाव सुकाचार्य महाराज पडलं. सुकाचार्य भगवान की चालता चालता पळता पुढं सरोवर लागलं. ऐका, सरोवर लागलं. त्या सरोवरामध्ये त्या गावातल्या स्त्रिया नग्न होऊन स्नान करत होत्या. सुकाचार्य भगवान त्या सरोवराच्या तीरानं जातात, पण त्या नग्न होऊन स्नान करणाऱ्या स्त्रियांनी अंगावरचे कपडे सुकाचार्यांना पाहून सुद्धा घेतले नाहीत. तशाच नग्न अवस्थेमध्ये ते स्नान करत होत्या. पाठीमागून तितक्यात व्यास महाराज आले आणि व्यास महाराजांनी स्त्रियांची नजर त्या व्यास महाराजाकडे गेल्याबरोबर त्यांनी आपापली वस्त्र आपल्या अंगावर परिधान केली. व्यास महाराजांना वाटायला लागलं, आता तरणा बांड माझा 12 वर्षाचा मुलगा इथूनच गेला. तो जात असताना ह्या स्त्रियांनी अंगावर वस्त्र परिधान केले नाहीत आणि मी तर 75 वर्षाचा जर्जर म्हातारा आहे, मला बघून यांनी अंगावर वस्त्र धारण केली. व्यास महाराज त्या स्त्रियांना म्हणतात, का ग, आताच माझा तरणा बांड मुलगा इथून गेलाय, आताच गेलाय ना, तो गेलाय ना, मग तो गेला असताना तुम्ही वस्त्र अंगावर परिधान केले नाही आणि मी म्हातारा व्यक्ती आहे आणि मी म्हातारा असून मी जात असताना तुम्ही अंगावर वस्त्र परिधान केली. त्यावेळेस त्या स्त्रियांनी व्यास महाराजांना फार सुंदर उत्तर दिलं बघा. महाराज, त्याला काय ज्ञान आहे हो, त्याला पुरुष काय की स्त्री काय. अरे, ज्याच्या अंतःकरणामध्ये स्त्री पुरुषाचा भेदच नाही, त्याला लाजायचंय कशासाठी. पण तुम्ही जरी महाराज असताल, तुम्ही जरी 75 वर्षाचे वयोवृद्ध असताल ना, पण लक्षात ठेवा, स्त्री आणि पुरुष याच्यामधला भेद तुम्हाला कळतो म्हणून आम्ही आमच्या अंगावर वस्त्र परिधान केले. अरे, ज्यावेळेस सुकाचार्यांना व्यास महाराज आवाज देतात, दादा आवाज, त्यावेळेस झाडांनी होकार द्यावी, पशु पक्ष्यांनी होकार द्यावी, अरे वन्य प्राण्यांनी हुंकार द्यावा. पशु पक्ष्यांना वाटावं सुकाचार्य आणि आपल्यात फरकच काय, एकच अवस्था आहे. पशु पक्ष्यांना सुद्धा वाटावं त्यांच्यात आपल्यात एकच अवस्था आहे. वनात राहणाऱ्या प्रत्येक प्राण्याला वाटावं सुकाचार्याचा माझा आत्मा एकच आहे, त्यांची माझी अवस्था एकच आहे. म्हणून सर्वांनी आवाज द्यावा. हे सुकाचार्यांचं चरित्र आहे. आता ते कसे आहेत, सुकाचार्यांच्या दिव्य तेज पुंज असं त्यांचं शरीर आहे. आपण पामर जीवानं त्यांचं काय वर्णन करावं. सुकाचार्य महाराज हे आजान भाऊ होते. आजान भाऊ कशाला म्हणतात माहित आहे का तुम्हाला. आजान भाऊ असणारी व्यक्ती जर उठून उभा टाकली, त्यांचे हात गुडघ्याच्या खाली जातात, ते आजान भाऊ असतात. इतके हात त्यांचे लांब असतात. त्यांनी जर असं कोलटेकणी म्हणतात ना तुमच्याकडे, कोलटेकणी बसण्याची पद्धत, कोलटेकणी जर बसली व्यक्ती, त्या कोलटेकणी बसल्यानंतर ज्यांचे गुडघे कानाच्या वरच्या टोकाला लागतात अशा व्यक्ती आजान भाऊ असतात. त्यांना ज्ञान होत असतं. सुकाचार्य हे आजान भाऊ होते. पाणीदार डोळे, कुरुळे केस आहेत, इतकं सुंदर नाकपुडी अशी सरळ आहे, गोरा वर्ण आहे, सर्वात्मक भाव असणारे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये सर्वात्मक भाव प्रगट झालेला आहे, असे माझे सुकाचार्य भगवान आहेत. म्हणून त्यांना दुसरा नमस्कार करतात. पुत्रेती तन्मयतया तरवो भिनेदू स्तंभूत हृदयं मुनिमान तोष्मी. पहिला नमन भगवंताच्या तटस्थ लक्षणाला म्हणजे साक्षात भगवान कृष्ण कन्हैयाला केलं. दुसरं नमन गुरुला